संविधान प्रकृती तोडफोड प्रकरणात निघालेल्या जनआक्रोश मोर्चातील आंदोलक स्मृती शेष सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला असून ही फक्त आणि फक्त हत्याच आहे आणि त्यात जबाबदार पोलिसांवर हत्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करून अटक करण्यात यावी व स्मृती शेष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच सदरील संविधानाच्या प्रकृतीच्या विटंबना करणाऱ्या माथेफिरूंवर कारवाई न करता या घटनेचा निषेध करणाऱ्या अनेक आंबेडकरी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे। सदरील माथेफिरूंवर तात्काळ सदरील घटनेला दोषी असल्याने ग्राह्य धरून कायदेशीर कारवाई करून मुख्य सूत्रधार यांना देशद्रोहीची कारवाई करण्यात यावी। तात्काळ कारवाई न झाल्यास सामाजिक एकता मंच आमगावच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। या प्रकाराचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले। हे निवेदन सामाजिक एकता मंच आमगावचे मुख्य संयोजक योगेश रामटेके यांच्या नेतृत्वात देण्यात आले। पोलीस प्रशासनाने आणि फडणवीस सरकारने जाणून बुजून हेतू पुरस्पर त्या आंदोलन करणाऱ्या लोकांना कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या मार्फत त्यांना अटक केली आणि त्या अटकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला अटक झाली आणि याला पोलिसांनी जबर मारहाण करून त्याच्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि ही घटना अतिशय अमानवीय आहे। लोकशाहीला कुठेतरी आघात करणारी ही घटना आहे आणि या घटनेचा आम्ही आमगाव तालुका स्तरावर सामाजिक एकता मंच आमगावच्या वतीने याचा जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना माननीय तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत आम्ही निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलोत। आमची मागणी आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये। वारंवार या देशाचा आत्मा म्हणजे संविधान आहे, संविधानाचा कुणीही अपमान करू नये आणि जो अपमान करतो त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी आमची आहे आणि या मागणीचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची प्रतिकृती होती त्याच्या काही जातीवादी मनुवादी वृत्तीच्या लोकांनी त्याचा अपमान केला आहे। त्या प्रित्यर्थ तिथे परभणी इथे त्या निषेध व्यक्त करण्यासाठी एक समस्त आंबेडकरी समाजामार्फत एक निषेध मोर्चा व बंद पाडण्यात आला होता। त्याला काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी गालबोट लावले व त्याचा परिणाम की तिथल्या आंबेडकरी समाजाला भोगावा लागला। त्यांनी तिथल्या पोलीस प्रशासनाने बळजबरीने दलित वस्त्यामध्ये बौद्ध समाजा वस्त्यामध्ये जाऊन बळजबरीने एक विशेष मोहीम राबवून त्यांना जबरदस्त मारहाण करून त्यांना तिथून पोलीस कोठडीत टाकण्यात आला व 200-300 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व तिथे त्यातच एक जो होता सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलिसाच्या मारहाणामुळे त्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। ह्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे सर्वत्र मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी तहसील मान्य गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे गोंदिया।